आम्हा काय खूप बरं वाटतं मित्रांनो. आपल्या महाराजांनी बांधलेलं फोर्ट म्हणजे किल्ला आणि सगळे लोक बघायला येतात का कसं बनवलेलं होतं फोटोशूट साठी. म्हणजे इथे आपली बॉलिवूडचा जो कुठं डिअर जिंदगी या मूवीचं शूटिंग पण झालं होतं इकडे. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. गुड मॉर्निंग, वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स. तर गोवा डे 4. तर गोव्याचा 4था दिवस आहे. काल पूर्ण प्लॅनिंग केलेलं तर 6 वाजता उठायचं, 7 वाजता बाहेर पडायचं. पण आता वाजले किती? 10 सव्वा 10 वाजलेत. म्हणजे रोजचा टाइम काहीच नाही होते जे शेड्यूल केले ना. कारण बाहेर गेलो ना झोप पण येते. कारण बाहेर एवढी गेली आमची एवढी थकावट होते ना का सकाळी उठायलाच नाही वाटत. आज म्हणजे आम्ही उठलेलो पण नंतर फक्त 2 मिनिटासाठी आम्ही थोडे डोळे बंद केले, दोघांचे पण डोळे लागले. असं झालं. तर जाऊ द्या, पण आज फिरूया. आज फिरायचंच आहे, ठरवलेलंच आहे. हा सोडून काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं बघायला भेटेल आणि चांगलं हिस्टॉरिकलच असेल. असंच आम्ही प्लॅन करतोय कुठेतरी जायचा. तर पहिले त्याच्या आधी नाश्ता करायचा, आता नाश्ता करायचा. हा तर आता हॉटेलवाले आम्हाला कॉल करून वैतागलेत. पहिले जातो नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघतो कुठल्या तरी लोकेशनला. बघत राहा. चला काय काय नाश्त्याला? मसाला इडली कशी बोलली त्यांनी? हा म्हणजे फ्राय करून. फ्राय करून. या ब्रेड बटर ते नॉर्मल पुरी भाजी आहे. भाजी आलूवाली, कारण छोले भटुरे तर खूप भारी होते. आलूची बघू आता. आणि काय म्हणजे ऑमलेट तर आज नाही करू शकत. अजून काय होतं? मेन कोर्स सोडी आहे म्हणजे इडली सांगितली, मसाला इडली, आलू पराठा, पुरी भाजी, फ्रूट्स, ब्रेड बटर. डिश आल्यानंतर तुम्हाला अरे आता पाहिजे. तर नाश्ता आलेला आहे. नाश्त्याला काय काय आलंय तुम्हाला दाखवतो बघा. ही काय भाजी, पुरी, पराठा आणि हे कट बटर. अजून यायचं बाकी आहे. अजून काय पेंडिंग आहे का? इडली सांबार. मला सांबार खूप आवडतो. मी नुसतं सांबार पण 3-4 वाटी खाऊ शकतो. हा खूप चांगलं आहे. तर आता करतो मित्रांनो सुरुवात, कारण खूप भूक लागली. तर इडली सुद्धा आली आहे. खूप स्पेशल काहीतरी वाटते इडलीमध्ये. इडली आहे आणि त्याला कदाचित मसाल्यामध्ये फ्राय केलंय म्हणून मसाला इडली ना. मसाला फ्राय केलाय बस, दॅट्स इट. तर हा बघा आपला नाश्ता जबरदस्त. फ्रूट्स आम्ही खाल्ले. आता याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट टीचीच गरज लागणार आहे असं वाटतंय आता. ठीक आहे, चला करतो सुरुवात. खूप टेस्ट. काहीतरी वेगळं खायला भेटले. इडली, मसाला इडली. तर आम्ही आता नाश्ता करून निघालोय. इथं सगळ्यात फेमस एक चर्च आहे. चर्चचं नाव आहे ST Anne's. कुठे आहे ते? आपला पोदार म्हणजे परारा असं काहीतरी आहे. ठीक आहे, लोकेशनचं पण पोदार आहे. आता मी तिकडे चाललोय. प्रत्येक लोक गोव्यावरती आल्यानंतर तिकडे येतात, म्हणजे विजिट करतात. बघू आपण पण. तिच्याबद्दल रोड पण खूप चांगला आहे. तर भेटूया पुढं. मला दाखवते त्या लोकेशनचा नजारा. चला, आपली ॲक्टिवा रेडी आहे, सायली पण रेडी आहे. तर मित्रांनो पोचलोय आपण चर्चमध्ये. आता व्ह्यू एवढा भारी आहे इथला बघा. तर जिथं आम्ही आलो आहे ॲक्च्युली सगळेजणच येतात इथं. भरपूर जण इथं म्हणजे गोव्यावर आल्यानंतर इथं व्हिजिट करतातच, कारण खूप सुंदर इथं चर्च आहे.
क्लीन पण भरपूर ठेवलेलं आहे, मस्त झाडांनी पूर्ण भरलेलं आहे बघा. चला या. बघा पूर्ण ग्रीनरीने भरलेलं आहे. हा चर्च पूर्ण ग्रीनरी आहे, खूप जबरदस्त आहे. तर कदाचित असं मला वाटतंय का चर्च बंद केलेला आहे. आम्ही झालोय लेट, पण एवढ्या लवकर बंद तर नाही व्हायला पाहिजे. आम्ही इन्क्वायरी करतो, कदाचित इथून मेन गेट असेल. आय थिंक करेक्ट. नाही, बंदच आहे. तर हा आहे पूर्ण व्ह्यू चर्चचा. खूप भारी आहे ना, खूप जबरदस्त. मला असं वाटतं संध्याकाळच्या टायमाला इथे अजून भारी वाटेल. खूप जबरदस्त. कदाचित 11 11:30लाच बंद होत असतील चर्च, पण ऍक्च्युली टुरिस्ट जास्त येतात तर बंद नाही ठेवायला पाहिजे. तर बघा क्लीननेस किती मस्त आहे, खूप क्लीन ठेवलेलं आहे. तेच असं वस्तू बनवली, एखादी गोष्ट बनवली याचा अर्थ असा नाही का ते झालं काम. आपल्याला क्लीन ठेवणं खूप गरजेचं असतं. जो शेवटचा जो पार्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. क्लीन, खूपच क्लीन. हां, खूप जास्त क्लीन. असं वाटतं इथे कोण येतच नसेल, एवढं क्लीन. हां, एवढं क्लीन आहे, खूप क्लीन आहे. म्हणून कधी पण कुठलीही गोष्ट एकदा बनल्यानंतर आपण आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे त्याचा क्लीननेस, त्याची काळजी घेणं. त्याच हे यांनी जशी काळजी घेतली तसं आपण सुद्धा करायला पाहिजे. खूप जबरदस्त, एवढी शांतता वाटते इकडे, खूप शांतता वाटते. तर खरंच नक्की या बघायला. खूप शांतता आहे, एवढी शांतता काय तुम्हाला टाचणी जर खाली पडली त्याचा पण आवाज येईल, एवढी शांतता आहे इकडे. आणि वातावरण मस्त आहे, पूर्ण ग्रीनरी आहे, फ्लावर्स आहेत. हे बघा फ्लावर्स. हा आहे चर्च. कदाचित क्लोज केलेला आहे कारण हा मेन गेटच आहे, पण बंद झालाय. ठीक आहे, एनिवे पूर्ण नजारा तर बघितला आपण. हा बघा, ॲक्च्युली टायमिंगनुसार तर चालू असायला पाहिजे, पण का बंद केलंय आय डोंट नो. बट क्लोज टायमिंग नाही दिलेला त्याच्यामध्ये, फक्त एव्हरीडे 7 AM, पण क्लोज टायमिंग नाही दिलेला त्याच्यामध्ये. फक्त कधी ओपन होईल हा टायमिंग दिलेला आहे. अशी का नोटीस दिली काय समजत नाही आहे, पण ठीक आहे. बाहेरचा नजारा तर खूप चांगला आहे, आतून तर खूपच चांगला असेल. आता बघता नाही आलं मित्रांनो, आणि जर तुम्ही येत असाल तर लवकर 7च्या नंतर, सकाळी 7च्या नंतर या, 10च्या अगोदर या, तुम्हाला पूर्ण नजारा बघायला भेटेल. अशीच स्वच्छता याच्यापेक्षा 3 पट 4 पट जर तुम्हाला बघायचा असेल तर आमचा याच्यानंतरची जी आमची लोकेशन आहे, आता नाही, कदाचित तो आमचा डे 6 असू शकतो, पण इन गोवा नाही, वेगळीकडे. तर मी ते सांगणार नाही तुम्हाला, तर सांगणार नाही, पण मी तुम्हाला ती प्लेस खूप आवडेल ती प्लेस, कारण याच्यापेक्षा 3 पट स्वच्छता असेल. काय वाटतं, काय बोलते सायली, असेल का नाही? बघत राहा, कंटिन्यू बघत राहा. चला भेटूया आता नेक्स्ट जेवण. मी आलो आहे काय पर्रा रोड, कोकोनट. इथं फोटोशूट साठी फेमस आहे. फोटोशूट साठी म्हणजे इथे आपली बॉलिवूडचा जो कुठं डिअर जिंदगी या मूवीचं शूटिंग पण झालं होतं इकडे. शाहरुख खानचीच आहे ना? हा, शाहरुख खानचीच आहे. हा,
तर खूप चांगलं आहे बघा. कोकोनट रस पूर्ण असं स्ट्रेट रोड आहे आणि आजूबाजूला पूर्ण कोकोनट आहे बघा. एक नंबर वाटतं. मला असं वाटतं की इथे म्हणजे आता तर मजा येतेच आहे, पण संध्याकाळी अजून भारी. संध्याकाळी View ऍक्च्युली एकदम खूप मस्त संध्याकाळी असेल खूप इथे. चांगलं, कारण आजूबाजूला गवत आहेत तर मे बी सनसेटच्या टायमाला ते थोडं खूप छान. चांगलं वाटत असेल. आणि पूर्ण टुरिस्ट प्लेस ते इकडे, म्हणजे भरपूर जण इथे येत राहतात कंटिन्यू. तर प्लेस आजूबाजूला कोकोनट आहे, सावली आहे, म्हणून काय एवढंसं ऊन पण वाटत नाही आम्हाला. तर आलोय आता फिरायला गोव्याला. तर सगळं गोव्याचा पूर्ण नजारा आपण पूर्ण कॅप्चर करूया, तुम्हाला दाखवत राहील या ब्लॉग मध्ये. अजून कुठे कुठे जातो ते आम्ही, तर तुम्हाला दाखवतो बघा. फोर्टला पण जायचं बाकी आहे. आता याच्यानंतर आम्ही एका फोर्टला जाणार आहे. जाऊ. दिसतोय का? ते दिसतंय का तू समोर? मित्रांनो बघा, ते एक कपल फ्रेंड्स ग्रुप आहे, त्यांनी मध्ये स्टँड ठेवलाय, फोटो काढतात. आता त्यांना बघून मला खूप त्रास होतोय, कारण आमचा रील आली असती, खूप मस्त रील्स आली आणि असती. नेमकं चांगल्या टायमावरती स्टँड. प्रॉब्लेम असं झालाय, ज्याने साथ दिली दोन हा ना. आणि आता त्यांचा स्टँड बघवत नाही आम्हाला. यायचं का? सालीवर ते परत इथे विकत घेऊया, तुला परत तोडशील. मी तोडलाच नाही. तो हिने ह्याने तोडला. बीचवरती काय केलं, लावलेला असा घेतला. हिनेच तोडला, मी हिनेच तोडलाच तोडला. नाही, मी ऑपरेट करतच नव्हती. इथे मला का असं वाटतं त्यांना की मला एक रील साठी द्या स्टँड. एवढी फालतूगिरी नाही करू शकत ना मित्रांनो, खरंच. जे आहे ते स्वतः हे दुसऱ्यांवर. रोड एवढं आता प्रॉब्लेम असं झालाय इथं का, इथे तुम्हाला जर इथं तुम्हाला पार्किंग करायला लागते, आणि प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी तुम्हाला 50 रुपीज पेमेंट करायला लागतं. लूट मचा के रखी है. हा, आणि इथं सेकंड ऑप्शन असं देतात तुम्हाला जेवढे का ट्रॅव्हलिंगचे पैसे तुम्ही गेले आमचे, तेवढे पार्किंग मध्ये गेलेत. हा, आणि इथं सेकंड ऑप्शन असा दिला त्यांनी, जर तुम्हाला सायकल रेंटनी हवी असेल तर तुम्हाला हाफ अन आवर्सचे 200 रुपीज. काही पण ठीक आहे. आता काय, त्यांचं लोकेशन वरती आले, त्यांची मनमानी चालेल आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागेल. ऑब्विसली टुरिस्ट प्लेस आहे, पाहिजे त्या भाव आपल्याला द्यायला लागतील, असं आहे. उनकी ठीक है। भी इसी बात में कमाई है। तर तुषार, संध्याकाळी यायचं का परत? नाही, आपण येत भरपूर लोकेशन आहे, सगळ्या नाही लोकेशनला ना, आपण जायचं. हा फोटोशूट साठी सनसेटचा अरे पण आपला स्टँडच नाही राहिलाय, बनवते स्टँडला काहीतरी जुगाड. काहीच करू शकत नाही. त्याला मी रिप्लेसला पण टाकलाय मित्रांनो. इट वॉज डॅमेज खरंच आहे. अनफॉर्च्युनेटली. अजून 2 दिवस साथ दिली तुषारनी तोडला. 2 दिवस फक्त यार, अजून जबरदस्त तुम्हाला रील्स बघायला भेटले असते. एनिवे, करूया, आयुष्य भरपूर मोठं आहे. अजून संपलं नाही आयुष्य. पण लवकर परत गोव्याला येणं होणार नाही ना. दुसरी लोकेशन आपलं गावच अलिबाग आहे. आता काय हे तर आहे. अलिबागला करूया, काय हरकत आहे. काढलेत, रील्स बनवली, कशी तरी जुगाड मारून आपला स्टँड गेलाय, तर लय मिस करते त्या हा ना स्टँडला. यार. कारण त्या स्टँडला मी काहीच जुगाड करू शकलो नाही, पूर्णतः आतूनच तुटलेला आहे. नाहीतर आतापर्यंत आमचा टाइमपास नाही, 2-3 लगेच झाले असते, 2-3 रील झाले असते, पण काय ठीक आहे. बघा कसा वाटतो कोकोनट रोड. हा, इथे गार्डन आहे, पण इथे पण जायला तिकीट आहे. आपण फ्री मध्ये पण नाही जाऊ शकत. एवढ्या गार्डन साठी पण त्यांनी तिकीट ठेवलेलं आहे. कदाचित ती एकटीच फक्त तिकीट काढत असेल, जी तिकीट काउंटर वरती बसलेली आहे. बाकी कोणच इथे जात. पण मस्त आहे हा, रोड खूप भारी. रोड खूप मस्त आहे. ऍक्च्युली आमचा याचा टायमिंग चुकला मला असं वाटतंय, कारण मे बी 4-5 वाजता आम्हाला यायला पाहिजे नव्हतं, तर व्यवस्थित तिथं फोटोशूट झाला असता. पण ठीक आहे, एनिवे एवढं ऊन नाही आहे म्हणून काय एवढं वाटलं नाही. पण मजा येते, कारण इकडचं वातावरण ॲक्च्युली मुंबईकडचं, आता माझे फ्रेंड्स लोक बोलले का मुंबईकडे भरपूर ऊन आहे, पण इथं तेवढं नाही. इथं मस्त थंडगार वातावरण आहे. आता दुपारचे वाजले आहेत 1:30 वाजलेत, तरी पण वातावरण एकदम थंडगार वातावरण आहे. असं उन्हात उभे आहोत असं आम्हाला वाटतच नाही आहे. म्हणून खूप मजा करते, फुल एन्जॉय करतोय ट्रिपची. सारखं येता येत नाही, टाईम भेटलाय, पूर्ण एन्जॉय करा. नंतर त्याचा पस्तावा नको व्हायला, काय हे करायला पाहिजे नव्हतं, ते करायला पाहिजे होतं. आता आम्ही जातो नेक्स्ट पोर्टला.
इथं इन्क्वायरी केली, इथं फोर्ट आहे. तर त्या फोर्टचं पण तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि या रोडचं पण मी तुम्हाला सिनेमॅटिक आता दाखवते. तर कंटिन्यू बघा. तर असा आपला रोडचा नजारा होता. मित्रांनो, आता मला जायची इच्छाच होत नाहीये कारण एवढी मस्त हवा येते, खूप मस्त हवा सुटते. इच्छाच नाही, पण काय आपल्याला भरपूर लोकेशन कॅप्चर करायचे आहेत. तर आता आम्ही चाललो आहे महाराजांच्या किल्ल्यावर, म्हणजे आपल्या किल्ल्यावर. तर मी नाव अजून डिस्कस करत नाहीये. तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. तुम्ही पण मजा घ्या व्हिडिओद्वारे. चला भेटूया पुढं. आता आम्ही आलो आहे चापोरा फोर्ट. हे आली आणि थकली पण बघा. चालायला लागला बघा. आपल्या महाराजांनी बांधलेलं फोर्ट खूप चांगल्या पद्धतीने ठेवलंय. पण यांनी टुरिस्ट कंटिन्यू येत राहतात म्हणून व्यवस्थित वाटते, क्लीन पण वाटते. सीड्या पण खूप चांगल्या आहे. आमच्या मॅडम साहेब दमल्या पण 5 पायऱ्या सोडून. अरे बा, 30 किलोमीटर ना, 30 किलोमीटर पासून चालत आली. आम्हा काय खूप बरं वाटतं मित्रांनो. आपल्या महाराजांनी बांधलेला फोर्ट म्हणजे किल्ला आणि सगळे लोक बघायला येतात का कसं बनवलेलं होतं. विचार करा मित्रांनो, किती कोपऱ्यात असून महाराजांनी एवढ्या आतमध्ये असून पण त्यांच्या मावळ्यांनी एवढं सुंदर किल्ले बनवले खरंच. आणि एकदम समोर ऍक्च्युली समुद्राच्या इथंच जवळपास जास्त किल्ले असायचे कारण शत्रूंना लांबून बघता आलं पाहिजे. या कारणामुळे महाराजांनी अशी प्लेस निवडलेत का शत्रूंवरती नजर ठेवू शकतो आणि जर त्यांनी घाव घालायचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्या अगोदर घाव घालू. या इंटेन्शननी महाराजांनी असे किल्ले बनवलेत. कारण महाराजांचे विचार ते खूप पलीकडचे होते, जे कोणाची कॅपॅसिटी पण नव्हती तिथपर्यंत पोहोचण्याची. मावळ्यांना सुद्धा विश्वास नव्हता त्या सगळ्या गोष्टीवरती. तर काही मावळे तर कधी विरोध करायचे, पण जेव्हा त्यांना समजायचं अरे महाराजांचा हा विचार होता तर त्यांना पस्तावा वाटायचा. असं मित्रांनो खरंच. पण न थांबता एवढ्या वरती चढली मला वाटलं नव्हतं, कारण आम्ही कंटिन्युअसली फिरतोय. आतापर्यंतची आमची कदाचित 4थी लोकेशन आहे. जबरदस्त. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. What a beautiful बघा मित्रांनो, असं लक्षात ठेवायचे. फक्त एवढीशा छिद्रातून फक्त बघायचे का आपला शत्रू आपल्या जवळ येतोय का. आलो आता आम्ही हॉटेलला. परफ्यूमचा वास बघा. हा म्हणजे आम्ही बाहेर पडला नाही तर लगेच हे लोक क्लिनिंग करतात. आणि बघा ना, क्लिनिंग एकदम
हे बघ परत किती सजून साफ ठेवलं. आहे. हा पुरा क्लीन एकदम. आणि एवढा मस्त सुगंध वाटतो एकदम रूम मध्ये. वॉशरूम बघू कसं आहे. वॉशरूम क्लीन केलंय. अरे वा वा, सगळं क्लीन, पूर्ण डिक्टो क्लीन. वॉशरूम क्लिनिंगची मजा असते. हा. वॉशरूम क्लीन असेल तर बस, और कुछ नहीं चाहिए. और कुछ नहीं चाहिए. हा हा मस्त जबरदस्त. तर आता आम्ही फ्रेश होतो. फ्रेश येऊन भेटणार आहे डायरेक्ट पूलमध्ये. आज मस्त पूलमध्ये आंघोळ करूया. चला बघत राहा कंटिन्यू. तर आर यू रेडी? जा लवकर गो. बघा का लवकर. कैसा लग रहा है? थंड आहे पाणी? नाही म्हणजे ठीक आहे, थंड असलं पाहिजे. चाली आहे इकडं. तुम क्या मिले. हा अरे बापरे. अरे एक तास होती आतमध्ये तू. कशी काय एक तास कशी काय राहू शकते पाण्यात. सायली पाऊस पडतोय. काय बोलतो? हा ना. तर हे बघा मित्रांनो, आता जस्ट बोललो आणि पूर्ण पाऊस पडलाय. म्हणजे पाऊस थांबलाय, पडून पण गेलो. भारी येतोय पावसाचा. असं वाटतं पावसाचे दिवस हा खरंच. खूप भारी वाटतं. वीज पण चमकते. बघा विजा चमकतात ते. आणि वेदर मध्ये पण दाखवतात की हा. सकाळपासून कोल्हापूर वगैरे इथे सगळीकडे पाऊस आहे. मग त्यामुळे पण थंड वातावरण असेल. भारी वाटतंय ना. थांबलो इथे. हा. आम्ही विचार करत होतो की जाऊ बाहेर चहा वगैरे पिऊ. नाही खरंच काय आहे. माहिती असं वाटलं राहू दे आज आले. कारण थोडं वातावरण झालेलं. मी बोललोच का सायली, थोडं वातावरण होतंय. पण आता बाहेर थांबावं लागलं असं त्यापेक्षा. हा तर बरं केलं. हॉटेलमध्ये असं ते वाटतं की पाऊस पडत. विजा बघा फुल जोरात कडकडतात ते बाबा. भारी वाटतंय. बासा पीस हो जाएगा. बासा कोणसा नको? बासा मतलब ये वेज कोल्हापुरी पापड़. एडिटिंग कौन से ऐप में करते हो? प्रीमियर प्रो. ओ माय गॉड. पालक पनीर, फुलका, सलाद, पापड़, वेज कोल्हापुरी, पालक पनीर. हाऊस द जोश. तर मित्रांनो आता दिसतं तर खूप टेस्टी. आता बघूया खाल्ल्यानंतर. टेस्ट असणार भाई, असणार. बघूनच सांगते मी, असणारच. नाही खरंच असणार आहे. चला करतो आता सुरुवात. तर आता बायकोनी वाढायला घेतल्या आपल्या. मग काय. नवऱ्याला पनीरच जास्त आवडतो येस, प्रोटीन. म्हणून पनीर. आमच्या वेजसाठी प्रोटीन फक्त एकच गोष्ट आहे रे. व्हेज कोल्हापुरी भारी दिसते ना. वेज कोल्हापुरी पण मस्त दिसते. खाऊन सांग आता कसं वाटतंय तुला. येस. घे. सॅलड पण घेऊ. थांब. त्या प्लेटमध्ये देऊ, ह्याच्यात देऊ का? टेस्ट करतो. खूप एक्साइट. हा इकडचं जेवणाची टेस्ट खतरनाक आहे यार. काय करतो.
हाँ जबरदस्त जबरदस्त क्या है? खूप टेस्टी आहे. खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. ये मिलेगा क्या? वेज कोल्हापुरी ट्राय करतो. बस है। और प्रॉन्स या फिर दूसरा भी नहीं मिलेगा? अच्छा। और दूसरा कौन सा अवेलेबल है? हाँ किंगफिश मतलब अरे क्या? बाबा. हिंदी में क्या? पनीर वेज कोल्हापुरी पनीरपेक्षा सॉरी पालक पनीरपेक्षा कोल्हापुरी बेस्ट वाटते मला. पालक पनीर कसं पण बनवायला आवडेल. बघू आता. चला खातो आता, भेटूया पुढं. तर या सगळ्या जेवणाच्या मागे यांचा हात आहे. खूप मस्त जबरदस्त जेवण मिळतं. सच में हम लोग 3 पट ज़्यादा खाना खा रहे इधर. हम लोग इतना खाना नहीं खाते, इतना नहीं खाते हम लोग. बहुत कम खाना खाते, और लेकिन इधर की हर एक टेस्ट चीज़ की वजह से हम लोग बाहर भी नहीं खाते. बाहर भी नहीं खा रहे क्योंकि होटल का टेस्ट बोलो तो बेस्ट टेस्ट है. हम लोग जो भी बनाते हैं फ्रेश भी बनाता है, फ्रेश रहता है ना पूरा, सब जो भी देता है हम लोग फ्रेश, पूरा फ्रेश रहता है. हाँ टाइम लगता है ना फ्रेश. हाँ नहीं नहीं बहुत बढ़िया है. अभी नेक्स्ट टाइम सिर्फ अगर हम लोग ने तो ये सिर्फ खाना इतना अच्छा है इसके वजह से ही आएगी. नहीं इसके लिए हम लोग जो भी देता है फ्रेश देते हैं ना, अच्छा से देता है, थोड़ा बहुत होता है. नहीं बहुत बढ़िया टेस्ट है. हर एक चीज़ ऐसा नहीं किसमें भी प्रॉब्लम नहीं. हर एक चीज़ मतलब पूरी से लेके चपाती से लेके छोटे छोटे चीज़ें बहुत अच्छे बनाते थैंक यू सो मच. हैं. हाँ चल थँक थँक्यू. वेलकम. तर व्हॅनिला आईस्क्रीम आलेला आहे. तुषार कसं वाटते? आज तुझी गुलाबजाम नाही पण माझं फेवरेट आईस्क्रीम. ठीक आहे टेस्ट करतो चला. चालेल का? हां हां काय बोलतो? जबरदस्त. ज्या आईस्क्रीम शेफने बनवलं नसेल ऑब्विस. खरंच चांगलं नाही मस्त आहे. मस्त तू आहे काय का? टेस्ट दे. चलो. ना खरंच बरं आहे. मस्त आहे. दिल खुश हो गया. दिल खुश हो गया. खाना खा के और आईस्क्रीम खा के. तर या व्हिडिओमध्ये एक क्विक छोटीशी अपडेट देण्यासाठी मी आली आहे. तसं तुम्ही ब्लॉग म्हणजे हा 3rd ब्लॉग बघितला असेल तर, पण आमच्यासाठी तो Day 4 तसा नाही आहे, म्हणजे नाही झाला. कारण की थोडंसं हॉस्पिटल इमर्जन्सी आली आहे फॅमिलीमध्ये, त्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागतं आहे. तर आम्ही तुम्हाला Day 4 नाही दाखवू शकत, कारण की ट्रिप तर काय होत राहतील, पण तिथे जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटी आपला माणूस आपल्याला माहिती असतं किती गरजेचं आहे, त्यामुळे तिथे जाणं गरजेचं आहे आम्हाला. आज Day 4 असून आम्ही सकाळपासून म्हणजे हेच बघतो आहे की किती क्विक आपल्याला इकडून निघता येईल आणि तिथे पोचता येईल लोकेशनला जिथे आहे इश्यू. तर आमची ट्रेन होती, आमचं तिकीट होतं 5 वाजताची ट्रेन होती आमची इथली, पण ती पण आम्ही कॅन्सल केली. आणि आम्ही लवकरात लवकर कसं जाता येईल ह्याच्यासाठी फ्लाईट्स, ट्रॅव्हलर्स सगळं सकाळपासून बघतो आहे. तुम्ही आता पण बघू शकता मी एकटीच बोलते, कारण तुषार बोलण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाही आहे, तो नाही बोलू शकत. त्यामुळे एक क्विक अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला म्हणजे मी विचार केला की एक आपण व्हिडिओ काढून तुम्हाला पोचवावा की असं थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही आम्हाला आतापर्यंत खूप प्रेम दिले, तुम्हाला आमचे सगळे ब्लॉग्स आवडतात हे कमेंट्सवरून समजतंच आहे. तर असंच बघत राहा. आणि उद्या आता अर्ली मॉर्निंग आमची फ्लाईट आहे. कसं करून एक फ्लाईटचं तिकीट म्हणजे आम्हाला भेटलं आहे. तिथे जाणं एवढं गरजेचं आहे की आम्ही ट्रेनचं आमचं जे कन्फर्म तिकीट होतं ते कॅन्सल करून फ्लाईट बुक केली आहे. आणि आता अर्ली मॉर्निंग आहे, तर त्यामुळे लवकर निघायचं आहे. तर आता हा छोटासा क्विक अपडेट देण्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे. तर बघत राहा. आणि एवढंच सांगायसाठी मी इथे आता बोलली आणि आता व्लॉग थांबवते. सो बाकीचे पुढचे अपडेट नंतरच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. सो थँक्यू.